बांधवांनो, गेल्या 2 वर्षापासून या राज्यामध्ये अतिशय विकृत असणाऱ्या आणि बिंडोक असणाऱ्या 5वी नापास, अक्षरशः उष्टी दारू पिणाऱ्या जरांगेला समोर करून ओबीसीचं अस्तित्व आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट खरं तर या बारामतीच्या करामती काकांनी सुरू केलेला आहे. त्या 5वी नापास जरांगेने आंदोलन संपवलं होतं, उपोषण संपवलं होतं, परंतु इथला शेमडा रोहित पवार त्या आंदोलनामध्ये त्या उठून गेलेल्या जरांगेला पुन्हा आणून बसवण्याचं काम केलं आणि त्याच्या जोडीला आमचा अतिशय जातीवादी असणारा घनसावंगीचा माजी आमदार राजेश टोपे. खरं तर आम्ही त्या राजेश टोपेला घराचा रस्ता दाखवलाय. त्याच्या जोडीला तो अचलपूरचा बच्चू कडू नावाचा अतिशय जातीवादी असणारा, ज्याच्या संघटनेत आजपर्यंत ओबीसी समाज खांद्याला खांदा लावून काम करत होता, त्या बच्चू कडूला सुद्धा घराचा रस्ता दाखवण्याचं काम ओबीसी बांधवांनी केलंय. राहिलाय कोण? शेमडा रोहित पवार. कोणामुळे राहिला? त्याचा काका या राज्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वारंवार सांगितलंय, मी जर लक्ष दिलं नसतं तर तुला घरी जावं लागलं असतं. म्हणजे हे कुठल्याही पक्षात असले, कुठेही असले तर ओबीसीच्या विरोधात षडयंत्र करण्याचं काम काका असो का पुतणे असो का नातू असो